संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार कोणी केले? कुठलाही शीख आजपर्यंत मला भेटला नाही की जो असं म्हणतो की भगतसिंग नास्तिक होता. ज्या दिवशी मोहम्मद बिन कासिम 7व्या शतकामध्ये या भारतामध्ये त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं, त्या दिवशी त्या दंगलीची प्रक्रिया सुरू झाली. कुणी आपल्या चित्रपटामधल्या हिरोईनीला कुठले कपडे घालावेत हा तुमच्या ट्रोलिंगचा विषय कसा असू शकतो? मला लता मंगेशकरांनी किती गायकांची करिअर संपवली, सचिन तेंडुलकरनी विनोद कांबळेला कसं त्या क्रिकेटमधून हाकललं. उद्या कोणी आपल्या बेडरूम मध्ये जर कॅमेरा घेऊन शिरलं तर आपल्याला आवडेल का? जवळपास आज कॅमेरा फोन असलेली प्रत्येक व्यक्ती ही तशा अर्थाने एक पत्रकारच आहे. की तैमूरनी किती वेळा दिवसभरात टॉयलेटला गेलाय ही बातमी आहे का? अगदी लहान मुलांना दूध पाजताना देखील तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवून टाकताय. म्हणजे कुठले विकृतपर्यंत तुम्ही गेले. नमस्कार मित्रहो, निरूपण या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या मालिकेमधून आपण विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना बोलावत आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत तुषार दामगुडे. त्यांचा थोडक्यात परिचय असा, ते सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, लीगल ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती ते लिहितात आणि त्यांचं लिखाण विशेषतः युवकांमध्ये प्रसिद्ध आहे. नमस्कार दादा, आपलं स्वागत आहे. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की सोशल मीडियावरील लिखाण जास्त प्रासंगिक झालं आहे का? उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बजेटवरचं लिखाण किंवा ऑलिम्पिक्सवरचं आत्ताच नुकतंच जे चाललंय, सो काय वाटतं, काय सांगाल? त्याला थोडक्यामध्ये सविस्तर उत्तर द्यायचं तर असं म्हणता येईल की वर्षभरामध्ये विविध सण येतात. म्हणजे दसरा, दिवाळी, गुढीपाडवा. मग गुढीपाडव्याला आपण गुढी उभारतो, दसऱ्याला आपण सोनं वाटतो. तर मग वर्षभर आपण सोनं वाटता येईलच की, कारण आपल्याची झाडं तर तेव्हा पण उपलब्ध असतात. खरंय. गुढी देखील उभारता येईल. पण त्याचं एक प्रतीक म्हणून आपण जसं प्रासंगिक तो सण साजरा करतो, त्याप्रमाणे ज्या वेळेसची गोष्ट त्या वेळेस जर लिहिली, बोलली गेली तर तिच्याकडे लक्ष वेधलं जातं. हे मला वाटतं सोशल मीडिया किंवा न्यूज चॅनलचं एक मर्यादा आहे ती. म्हणजे उदाहरणार्थ बजेट आल्यानंतर बजेटवर बोलणं हे प्रासंगिकच आहे. बजेट येऊन गेल्यानंतर 6 महिन्यांनी मी जर त्याचं विश्लेषण किंवा तत्सम काहीतरी बोलवू लागलो तर लोकांना तितकंसं ते भावणार नाही किंवा आकर्षक वाटणार नाही किंवा त्यांचं लक्ष देखील वेधलं जाणार नाही. तर कित्येकदा असं आपल्याला पाहायला मिळतं की एखादी घटना घडते, जसं पूजा खेडकर प्रकरण असेल, कुणाचा मृत्यू असेल, काही राजकीय घडामोडी असतील आणि त्या वेळी त्या विषयांवरती लिहिलं, बोललं जातं. कदाचित त्यामुळं काहींना असं देखील वाटतं की हे खूप अतिरेकी होतंय किंवा खूप जास्त त्याचा डाटा आपल्या समोर येतोय. पण ते स्वाभाविकच आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण ही जी काही चर्चा होते ती बराच काळ म्हणजे प्रसंगानुसार ती चालते, पण त्याचा कुठेतरी कन्क्लुजन एंड म्हणजे त्याचा कुठे शेवट होताना दिसत नाही. म्हणजे यामध्ये अपवाद पण आहे, जसं पूजा खेडकरांच्या प्रकरणामध्ये कारवाई पण झाली आणि जे काय आहे लिगल ॲक्शन किंवा इतर गोष्टी घडल्या, पण दुसरी प्रकरणं झाली, जसं वेदांत अग्रवाल यांचं प्रकरण आहे किंवा कुलभूषण जाधव यांच्यावरती बराच काळ ते चाललं, पण त्याचा शेवट होताना दिसला नाही. त्याच्यामध्ये त्या माध्यमाच्या देखील स्वतःच्या अशा काही मर्यादा आहेत. म्हणजे फक्त आपण सोशल मीडिया किंवा तत्सम याच्यावरती काही गोष्ट चालवतो, उदाहरण न्यूज चॅनल का असे ना, पण त्याला जर इतर इन्स्टिट्यूट जे आहेत, लोकशाहीचे म्हणा, कायद्याचे म्हणा, ते जर त्याला त्याची साथ नाही मिळाली तर तुम्हाला त्याचं फल स्वरूपात काही आलेलं दिसणार नाही. उदाहरणार्थ जसं तुम्ही आता म्हटले की बाबा कुलभूषण जाधव या प्रकरणामध्ये काही परकीय शक्ती देखील त्यात गुंतलेल्या असल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये फक्त भारतीय लोक काय म्हणतात, भारतीय मीडिया काय म्हणतोय, भारतीय सोशल मीडिया काय म्हणतोय, याच्यामधून त्याच्या कन्क्लुजन पर्यंत जाता येणार नाही. परंतु काही प्रकरणांमध्ये मात्र त्याच्या शेवटापर्यंत आपण गेलेलो दिसतो. आता काही गोष्टी ह्या प्रासंगिक जरी असल्या तरी त्या हलक्या फुलक्या असू शकतात की ज्याच्यामध्ये मस्ती मजाक असतो आणि मग कित्येकदा असं दिसतं की तो तेवढ्या काळापुरतं राहतं. असे काही प्रसंग आता मला पटकन आठवत नाहीयेत, पण अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ आता नुकतंच एक प्रकरण घडलं, ते म्हणजे काही मीडिया सोर्सेस मधील एक नामवंत व्यक्तीने, अमित नाकेश या व्यक्तीने हमासच्या प्रमुखाचा मृत्यू म्हणजे हत्या केली असं एक ट्विट केलं आणि ते फ्रेंच पासून ते तुर्कस्तान पर्यंत सगळ्या मीडियांनी ते चालवलं आणि त्याच्यामध्ये अमित नाकेश हा भारतीय रॉ एजंट आहे असं त्यांनी गृहीत
पकडला आणि भारताची बदनामी आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुरू केली. पण अमित नाकेश याचं जर तुम्ही इंग्रजीचं स्पेलिंग लिहिलं तर ते एक हिब्रू भाषेमधलं एक शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो ॲसेसिन, म्हणजे हत्यारा. त्यांनी ते एक शाब्दिक कोटी केली होती की या हमासच्या प्रमुखाची जो काही खून आहे तो त्या हत्याराने केलेला होता, म्हणजे त्या खुनी माणसाने केलं होतं. आता तुम्हाला याच्यामध्ये असं दिसेल की ही गंमत आहे, बरोबर, काळापुरती तेवढे आहे. पण त्याच्यामधून मीडियाचं पण देखील आपलं स्वरूप समोर आलं, कधी कधी ते पण गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये मिक्स स्वरूपातलं फल दिसतं की कधी कधी आलं पण त्याला आणि कधी कधी नाही आलं. पण आता याला जोडून असं की हा जो काही ज्या अमित नागेश आहे की याने जे काही ट्विट केलं, सो हे पुढे पुढे फॉरवर्ड होत जातं, पण हे कुठे ओळखलं जात नाही की, आणि जसं तुम्ही म्हणता की भारतीयांची बदनामी किंवा की भारत म्हणजे तो एक रॉ एजंटपर्यंत ते गेलं की हा कुणीतरी रॉ एजंट आहे. मुळात असं काही नव्हतं. मग याची सत्यता तपासणे किंवा ते सामान्य माणसांना नाही जमत किंवा त्याला कसं बघितलं पाहिजे. तर सामान्य माणसांनी पण स्वतः एक गृहीत म्हणजे धरलंच पाहिजे की छापून येणारी आणि डोळ्यांना समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सत्य असू शकत नाही. कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा तर इतका मोठा धोका आपल्या सगळ्यांसमोर उभा राहिला आहे की कुठल्याही व्यक्ती ही खरोखर तेच बोलते किंवा ती कृती करतीये हे देखील आता थोडं ओळखता येणं अशक्य झालेलं आहे. दुसरं म्हणजे हे पूर्वीच्या काळापासून चालत आलेलं आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये पण आपल्याला पाहायला मिळेल की प्रसार माध्यम म्हणजे त्या काळामध्ये उपलब्ध असलेले रेडिओ असेल, वर्तमानपत्र, मासिक आहे, चॅनल असेल, यांना हाताशी धरून त्या काळातले जे कोणी प्रभावी माणसं होती त्यांनी त्यांना हवं ते हे केलेलं आहे. क्रिकेट मॅचच्या निमित्ताने आज रिलायन्सचं मला खूप आठवतंय, म्हणजे की त्यावेळेस जी काही जाहिरात झाली, विमल सारखं ब्रँड असेल, त्यांचं ब्रँडिंग देखील त्या काळामध्ये, कारण फार उपलब्ध नव्हत्या चॅनल बघायला. त्या काळातल्या मालिका आजही लोकांच्या हृदयाशी आहेत, कारण ते ज्याला आपण म्हणतो की आठवणीतल्या असल्या कारणाने त्या काळामध्ये तेवढं काही उपलब्ध नसल्यामुळं आहे. आता याच्यातलं जर बघितलं तर आपण हे कसं तपासावं, तर आपण काही काळ थांबावं. एखादी बातमी आली आहे तर आपल्याला काही काळ थांबण्याची गरज आहे. आपण लगेच तात्काळ प्रतिक्रिया देण्याची सवय थोडीशी जरा आवरली पाहिजे. कारण कित्येकदा असं दिसतं की आपण ज्या प्रतिक्रिया देतो त्याच्यातून आणखी नवीन प्रॉब्लेम आपल्याला समोर आलेले दिसतात. बरोबर. आणि याच्यातून अगदी दंगल घडणे, अगदी देशाची राजवट खाली खेचली जाणे इथपर्यंत हे प्रकरण घडलेलं दिसतं आपल्याला. त्यामुळे आपल्याकडं हे एक हत्यार म्हणून जर आलेलं आहे तर त्या हत्याराचा वापर योग्य झाला पाहिजे. त्यासाठी जोपर्यंत एकच बातमी वेगवेगळ्या अधिकृत सोर्सेस आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण तिच्यावरती विश्वास ठेवू नये. जोपर्यंत ती खात्री आपली पटलेली नाही तोपर्यंत आपण ती दुसऱ्याला पुढे पाठवू नये. बरोबर. आपण ती रिव्हर्स चेक करण्याची देखील एक सवय लावली पाहिजे. म्हणजे आज असे कित्येक टूल उपलब्ध आहेत की जसं गुगलवरती जर तुम्ही गेले तर आणि तुम्ही फोटो त्याच्यामध्ये सर्च मध्ये टाकला, बरोबर, तुम्हाला तो लगेच लक्षात येतो की तो कुठला आहे, तो पहिल्यांदा कधी प्रकाशित झाला. आता कित्येकदा असं दिसतं की कुठली तरी भलत्याच देशामधली घटना असते किंवा भलत्या ठिकाणावरची असते किंवा कुठल्या तरी वेगळ्याच काळात घडलेली असते आणि ती आत्ता रिसेंटली घडलेली आहे असं म्हणून ते दाखवलं जातं. बरोबर. आणि लोकांच्या भावना त्यातून उचंबळून येतात. मग ते कधी रागाच्या असतात, कधी प्रेमाच्या असतात, कधी आणखीन कुठल्या असतात आणि त्यानुसार प्रतिक्रिया आपल्याला उमटलेल्या दिसतात. त्यामुळे प्रत्येकाने थोडं थांबण्याची गरज आहे. मी ही सवय माझ्या काही स्वतःच्या देखील चुका घडल्यानंतर स्वतःला लावून घेतली. आता गेल्या कित्येक वर्षामध्ये मला स्वतःला माझं लिखाण डिलीट करण्याची वेळ त्यामुळे आलेली नाहीये. तुम्ही जी आता उदाहरणं दिली त्या उदाहरणात मधून की हे सगळं लिखाण किंवा ज्या व्यक्तींद्वारे किंवा ज्या संस्थांद्वारे हे लिखाण केलं जातंय ते कुठेतरी मिसलिडिंग आहे आणि त्याला क्रिमिनल ऑफेन्स मानलं पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्याला पुढे म्हणजे त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. या एकाच विषयाला अनेक प्रकारचे शेड्स आहेत. जसं की एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था, एखादा पक्ष ही सातत्याने जर आपल्या जवळ उपलब्ध असलेल्या रिसोर्सेसचा वापर करून समाजामध्ये अराजकता पसरवत असेल, त्यामध्ये दंगल निर्माण होईल. त्याच्यामध्ये ज्या संस्था आहेत आपल्या, जसं की न्यायालय, पोलीस तपास यंत्रणा, यांना काही क्षती पोचेल
अशा प्रकारचं जर लिखाण वक्तव्य जर ती करत असेल तर ते नक्कीच कायद्याच्या कचाट्यामध्ये घेतलं पाहिजे. पण याला पुन्हा एक बाजू येते की जी सत्ताधारी पक्ष असतो तो या सगळ्या कायद्यांचा वापर करून त्यांच्या विरोधात लिहिल्या जाणाऱ्या बरोबर प्रत्येक आवाजाला तो दाबू शकतो. खरंय. म्हणजे जोपर्यंत हे शस्त्र माझ्या हातामध्ये आहे, तोपर्यंत मला ते छान वाटेल की बाबा मी माझ्या विरोधकांचा आवाज गप्प करू शकतो. पण हे शस्त्र जेव्हा समोरच्या हातामध्ये जाईल आणि ते माझ्यावर चालू लागेल तेव्हा मला त्याच्यामधले ज्या त्रुटी आहेत, त्याच्यामधले जे दोष आहेत किंवा त्याच्यामधलं जे दुःख आहे ते मला जाणवायला सुरुवात होईल. त्यामुळं अशा प्रकारचा कायदा फ्रेम करताना त्यात अत्यंत बारकाईने एक एक कलम लिहिलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये प्रत्येक बारकाईने त्यातलं एक एक पैलूवर लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि जे आवाज योग्य आहेत ते न दाबता जे आवाज समाजामध्ये तेढ निर्माण करतात, जे आवाज समाजामध्ये भेदभाव निर्माण करतात, त्यांना कसं दाबता येईल, त्यांना कसं शासन होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. याचंच एक उदाहरण म्हणून मी सांगतो. आजचे जे म्हणजे असा आरोप आहे, आता मी काही ते स्वतः काही बघितलेलं नाहीये, जे काही सोशल मीडिया आणि तत्सम याच्यावर उपलब्ध आहे की जे सगळ्यांना कुणालाही पाहायला मिळू शकेल, की इंदिरा गांधी पंतप्रधान असताना बाबू जगजीवन राम हे दलित समाजातनं आलेले, म्हणजे ते बाबासाहेब आंबेडकर यांचे इतकेच एक मोठे नेते आहेत काँग्रेसचे. आणि ते असताना ते एकदा राष्ट्रपती की पंतप्रधान पदाच्या स्पर्धेमध्ये ते आले होते. बर. आणि मग इंदिरा गांधींनी नेहमीप्रमाणे आपले हातखंडे वापरले. त्यावेळेस त्यांच्या नसलेल्या पण आता असलेल्या सुनबाई म्हणजे मेनका गांधी एका मासिकाच्या त्या प्रमुख होत्या, त्यांचे वडील. आणि त्यांनी बाबू जगजीवन रामांचा जो चिरंजीव आहे त्याचे एका महिलेबरोबर जे काही संबंध होते त्याचे काही फोटोग्राफ्स त्यांनी मिळवले त्यांच्या अश्लील कृतीचे आणि त्या मॅगझिन मध्ये त्यांनी ते छापून आणले. आणि ते मॅगझिन मध्ये छापून आणल्यानंतर जो बाबू जगजीवन रामांच्या राजकीय कारकिर्दीला सेटबॅक बसला, त्यानंतर ते पुन्हा कधी त्या रेसमध्ये देखील आले नाहीत. आता बघायला गेलं तर ही एक असंसदीय गोष्ट आहे. कारण ज्या व्यक्तीचा राजकारणाशी काही संबंधच नव्हता त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनाला तुम्ही सार्वजनिक मंचावरती आणलं, एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीचं राजकीय आयुष्य तुम्ही बर्बाद केलं, तर हे खरं बघायला गेलं तर कायद्याच्या कचाट्यात यायला पाहिजे का? तर यायला पाहिजे. परंतु जर ती करणारी व्यक्ती जर या देशाची सर्वोच्च व्यक्ती असेल तर तुम्ही कसं करणार ते होऊ शकलं नाही. त्या काळामध्ये कदाचित काही त्रुटी असतील. आजही तुम्हाला हजारो पुस्तकं अशी दिसतील की जी समाजामध्ये तेढ निर्माण करतात. बरोबर. म्हणजे मूलनिवासी प्रकाशन म्हणून आहे, तुम्ही त्यांची पुस्तकं वाचा, तुम्ही त्यांची पुस्तकं पहा, तुम्हाला असं दिसेल या देशामध्ये ह्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून जे जे क्रांतिकारक आहेत, चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील, अनेकांवरती त्यांनी इतकं अश्लाघ्य आरोप केलेले आहेत. ते फक्त जातीवाचक आणि तत्सम आहे याच्यातून. आणि ते कित्येक याच्यामध्ये तर यांचं म्हणजे यांना गॅस चेंबर मध्ये टाकून मारलं पाहिजे अशा प्रकारचे देखील सूचक सगळी वक्तव्य त्याच्यामध्ये आहेत. आता अशा प्रकारच्या साहित्याला आपल्या इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्येच गणलं जातं. त्यामुळे कुणी उठतोय, काही लिहितोय. अशी कित्येक दंगली आहेत. कोरेगाव भीमाचं उदाहरण घ्या की जे की एका खोट्या इतिहासाच्या आधारावरतीच ती दंगल झाली. बरोबर, खरंय. मग तिथला मुद्दा काय होता भांडणाचा? तर बाबा संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार कोणी केले आणि त्याच्यामध्ये तिथं बॅनर लागले की बाबा मराठा समाज जेव्हा लपून बसला होता तेव्हा आम्ही त्याचा अंत्यसंस्कार केले. आता कुठल्याही समाजाला असं जर चिथावणी दिली तर त्याच्यामधून रोष उमटणार. बरोबर. ज्याची परिस्थिती दंगलीत झाली, लोकांच्या भावना दुखावल्या जाणार. परंतु कायद्यामध्ये तितकं स्पष्टपणे प्रावधान नसल्यामुळं पोलिसांना कारवाई करताना अडथळा येतो. कारवाई केली तरी तितकं म्हणावं असं शासन न झाल्यामुळं गुन्हेगार निर्डावतात. बरोबर. ज्याच्यामुळे आपल्याला आज दिसतं की आज समाजामध्ये जी अस्वस्थता आहे ती एक अतिरिक्त प्रकारचं स्वातंत्र्य की ज्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखालचा जो नंगानाच खरंय आणि तो आपल्याला थोडा आवरावा लागेल. ते करताना आपल्याला देखील त्याच्यामध्ये काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल की याच्यामधनं खरोखर चांगले आवाज काही दाबले जाणार नाहीत ना. बरोबर. म्हणजे इतकं काम करावं लागेल आपल्याला. आता यालाच असं की तुम्ही या ज्या उदाहरणामध्ये प्रिंटचा मुद्दा आला, सो जे काही प्रिंट होतंय ते सगळं खरं मानायचं का? त्यात जे काही लिहिलं गेलंय त्याला सत्य मानायचं का? अजिबात नाही, असं अजिबात नाहीये. अगदी पूर्वीच्या काळापासून आहे. कारण लिहिणारे देखील माणसं आहेत. बरोबर. म्हणजे मी उद्या लिहायला बसलो, मी कुठल्या तरी वर्तमानपत्राचा संपादक आहे, मीच अग्रलेख लिहितोय,
तर मला असं नाही वाटत कुठली व्यक्ती तटस्थ असते. तटस्थ असल्याचं फक्त एक ढोंग दिखावा असतो. केला जातो. बरोबर. तुमचं साहजिक नैसर्गिक कुठं ना कुठं तरी थोडा एक ओढा असतो आणि त्या नैसर्गिक ओढ्याला अनुसरून तुम्ही तुमच्या लिखाणातनं, तुमच्या वाणीतनं तुम्ही स्वतःला व्यक्त करत असता. आता ज्याप्रमाणे मी स्वतःच कबूल केलं की बाबा मी जरी उद्या बसलो तर मला कुठेतरी थोडासा एक नैसर्गिक ओढा राहिला आणि मी त्याप्रमाणे लिहीन. बरोबर. तर हे कुणाला चुकलंय तर कुणाला चुकलं नाहीये. मग असं आपल्याला आता कित्येकदा गोष्टी दिसतात की प्रिंट या माध्यमामध्ये जर अगदी जुनी वर्तमानपत्र जर चालली तर त्याच्यामध्ये देखील जे व्यक्ती आता आम्हाला पोचतायत असं समजू आपण हो. की आम्हीच त्या काळामधले लोक आहोत, आम्ही संपादक आहोत, आम्हीच वर्तमानपत्राचे पत्रकार आहोत, आम्ही आणखीन काय काय आहोत रेडिओवरचे. जर तुम्ही आम्हाला पैसे देताय तर साहजिक आमची निष्ठा तुमच्या जवळच असणार आहे. बरोबर. आणि अशा कित्येक गोष्टी आपल्याला घडलेल्या दिसतात. उदाहरणार्थ सकाळ पेपरचं उदाहरण घेऊ की मी अगदी तो लहानपणापासून मी वाचतोय तो. पूर्वी त्याच्यामध्ये त्या कथा यायच्या ज्या की आज आपल्याला रोहित पवारांच्या ह्याच्यामध्येच त्या पुन्हा उमटलेल्या दिसतात की पवार साहेब कुठेतरी चालले होते गाडीमधून, मग त्यांना एक रस्त्यावरती एक धोतर आणि साजरा घातलेली व्यक्ती दिसली. त्यांनी त्याला आवाज दिला, त्याला गाडीमध्ये बसवलं आणि मग त्याला सांगितलं की आपण एका वर्गामध्ये होतो, तुला आठवत नसेल पण मला आठवतंय. अच्छा. त्याला घेऊन गेले आणि अशा प्रकारचे एक सॉफ्ट प्रचार आपण त्याला म्हणू. बरोबर. जी की आज आपल्याला रोहित पवारांबाबत पण दिसतो की ते कुठेतरी जातात, कुणातरी कटिंग करतात, कुठेतरी चित्त्याला पकडतात. हे एक प्रकारचा प्रचारच येतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही कुठल्या तरी पॉलिटिकल म्हणा, सोशल म्हणा, रिलिजियस अशा कुठल्या ना कुठल्याने प्रभावित असते आणि ती त्याप्रमाणे उमटते. अगदी फार विरळ प्रसंग येत असतील की जेव्हा आपल्याला खरोखरच एक तटस्थ लिखाण वाचायला मिळतं. अर्थात ते ज्या ज्या वेळी मिळतं त्या त्यावेळी समाजाचं देखील त्याला ऍप्रिसिएशन मिळतं असं नाही. कारण समाज देखील त्यासाठी तयार आहे का? कारण समाजाचं देखील म्हणजे समाजात माणसंच आहेत ना, देखील कुठेतरी कुठल्या तरी बाजूला झुकलेली आहेत. मग जो ज्या बाजूच्या विरुद्ध आहे तो त्या लिखाणाला, तो त्या व्हिडिओला तो एकतर समर्थन तरी देणार किंवा त्याला विरोध तरी करणार. त्यामुळे आपल्याला हे प्रतिबिंब सगळीकडे उमटलेलं दिसतं आणि प्रिंट म्हणजे छापून जे आलेलं आहे ते सगळं म्हणजे खरं आहे असं अजिबात कोणी मानू नये. हा, तुम्हीच एक चर्चेला आणलेला विषय की फातिमा शेख यांचं व्यक्तिचित्रण. सो हे सगळं करणाऱ्यांचा हेतू काय किंवा त्यांचा उद्देश काय? प्रत्येक समाजामध्ये आपल्याला धार्मिक आणि सामाजिक प्रकारचे अनेक दंतकथा आढळतात. त्यामध्ये युरोप, अमेरिका, खरं ग्रीक मध्ये पण आहे, सगळीकडे आहेत दिसतात. ते निर्माण करण्यामागचा हेतू काय हा आपल्याला तातडीने लगेच तपासता येतं. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन अनेक दंतकथांनी भरलेलं. त्यातलं एक म्हणजे हिरकणीची कथा. तर हिरकणीची कथा आपल्या सगळ्यांनी लहानपणी मला वाटतं शालेय अभ्यासक्रमामध्ये होती. ती कथा निर्माण करण्यामागचा हेतू काय? तर त्या ज्या कोणी ती पहिल्यांदा निर्माण केली तर त्याचा हेतू या समाजामध्ये तेढ निर्माण करणं हा होता का? तर आपल्याला लगेच दिसतं की असं काही हेतू नाहीये. तर एक आई आपल्या मुलासाठी काय करू शकते आणि एक महान राजा त्या आईच्या तेवढ्याच कृतीला कसं बघतो, त्याचा कसा सन्मान करतो, हे सगळं त्या कथेमधून आपल्या समोर मांडलं जातं. आणि आपला ऊर हा अभिमानाने, वात्सल्याने आणि एक प्रकारच्या प्रोत्साहनाने भरून येतो की आपल्याला देखील असंच जगायचं. बरोबर. हा एक अत्यंत शुद्ध असलेला हेतू आहे. याच एक दुसरं उदाहरण म्हणजे आपल्याला दिसतं की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळावरून निसटले तेव्हा तिथं दुसरे छत्रपती बनून असलेले शिवाकाशीत. तर शिवाकाशीत असं कुठलं पात्र इतिहासाच्या पानांमध्ये नाही, परंतु ज्या कोणी ते निर्माण केलं त्याच्या मागचा हेतू हा गैर होता का? तर नाही. बरोबर. तर एक सेवक, एक निष्ठावंत मावळा हा कसा असावा? तर तो शिवाकाशीत सारखा असावा. या चांगल्या हेतूने ती निर्माण झालेली कथा आहे. आजही ती कथा ऐकली तर आपल्याला असं भरून येतं, आपल्याला असं वाटतं की हा चान्स मला का नाही मिळाला. बरोबर, अगदी खरं. चांगला हेतू त्या कथेमध्ये आहे. परंतु आजच्या काळामध्ये मात्र काही निर्माण केल्या जात असलेल्या दंतकथा या त्याच हेतूने निर्माण केल्या जात आहेत का? तर आपल्याला लगेच त्याचं हे दिसतं की बाबा जसं मी आत्ताच उदाहरण दिलं की संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार कोणी केला, याच्या मागच्या ज्या दंतकथा किंवा इतिहास बदलण्याचा प्रयत्न झाला त्याच्यातून समाजामध्ये तेढ निर्माण झाली. तसं बघायला गेलं तर दोन्ही समाज चांगल्या ह्याच्यावरून म्हणतात की नाही आम्ही केला, बरोबर, समाज म्हणतो आम्ही केला. खरं. फक्त ते सांगण्याची पद्धत मात्र थोडी चुकीची असल्यामुळं त्या दोन समाजात भांडण आहे. म्हणजे
भांडण चुकीच्या गोष्टीवर चाललंय नाही, का? तर मला नाही. उलट आनंद वाटतो की भांडण योग्य गोष्टीवर चाललंय. कोणी असं म्हणत नाही की नाही आम्ही नाही केला. ते दोघंही ह्यासाठी भांडतात की हा सन्मान आम्हाला मिळाला. परंतु तो तसं म्हणताना दुसऱ्याला हिणवण्याचा त्याच्यामध्ये एक हे जर जास्त आला जास्त बरोबर. तर वादविवाद होतो. हे फातिमा शेख आणि मुक्ता साळवे या ज्या दोन व्यक्तिरेखा आहेत आणि अशा तत्सम आणखीन काही उदाहरणं आहेत. हे कोण मांडतंय? तर ज्याला काँग्रेस असेल, भाजप असेल, अशा प्रत्येक सरकारने ज्यांना नक्षलवादी म्हणून घोषित केलं, ज्यांना नक्षलवादी म्हणून अटक केली आणि ज्यांना नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशन म्हणून ओळखलं जातं, असं कबीर कला मंच आणि त्याचे जे सदस्य आहेत महाराष्ट्रामधले, ती मंडळी ह्या व्यक्तिरेखा उभ्या करतात. आता मला सांगा, संपूर्ण महाराष्ट्राला काय संपूर्ण भारताला माहिती आहे की बाबा या देशामधली पहिली स्त्री शिक्षिका कोण आहे की जिने बहुजनांच्या मुलांना शिकवण्यासाठी स्वतःचं घरच नाही तर स्वतःचं हृदय देखील उघडलं. ते म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. सगळ्या आपल्याला वंदनीय आहेत. परंतु त्यांचं श्रेय काढायचं आणि ते कुठंतरी तिसरंच एक स्वतःला सोयीस्कर असं एक नवीन कॅरेक्टर उभं करायचं आणि ज्याला कुठलाही आगापिछा नाही. म्हणजे ज्या व्यक्ती म्हणजे हे निर्माण करणाऱ्या व्यक्ती ज्यांच्यामध्ये उठतात बसतात त्यातलं ते देखील किती जणांनी त्यातला आक्षेप घेतलाय. म्हणजे हरी नरके स्वतः म्हटले किंवा असं कुठलंही कॅरेक्टर इतिहासामध्ये नाहीये, हे नवीनच कोणीतरी आणलंय. आणखीन एक विद्वान आहेत ते म्हणतात की ही फातिमा शेख हिचं आम्ही संशोधन केलं तर हिला जन्मतारीखच नव्हती. मग आम्ही सगळ्यांनी मिळून तिला 9 जानेवारी ही जन्मतारीख ठरवली. असं कसं ठरवली? तुम्ही कोण ठरवणार आहे? माणसांना जन्मतारखा देणारे, माणसंच निर्माण करणारे तुम्ही म्हणजे कोण विश्वमित्र आहेत का? स्त्री सृष्टी निर्माण करतो. तुम्ही तसं निर्माण केल्यानंतर मग मी उद्या तिला पूर्ण कुटुंब देईल. बघ काय ते आलं. माझं तर उलट फातिमा शेख आहे याच्यावरती विश्वासच आहे. कारण या भारतामधली जर पहिली एक्स मुस्लिम कोण असेल तर ती फातिमा शेख आहे. कारण तिने तिच्या लहानपणी जेव्हा इस्लाम मधील अनिष्ट रूढी पाहिल्या, इस्लाम मध्ये असलेल्या चुकीच्या प्रथा की ज्याच्यामुळं तिथल्या महिलांचं जे काही शोषण होत आहे, त्यामुळे तिचं मन इतकं पाघळलं की तिने ते इस्लाम विरुद्ध बंड केलं आणि तिने पुढचं संपूर्ण आयुष्य महात्मा फुलेंबरोबर निर्मिकाची सेवा करण्यात घालवलं. त्यामुळं ही जी फातिमा शेख आहे जर ती असेलच तर ती पहिली एक्स मुस्लिम आहे. दुसरं पात्र आहे ते मुक्ता साळवेचं आहे. ते देखील असंच एक फिक्शनल कॅरेक्टर आहे. त्याला कुठला आगापिछा नाहीये. ते कुठल्या तरी एका पुस्तकामध्ये काही संदर्भहीन असताना ते आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये देखील सोयीस्करपणे तिची पत्राचं मजकूर म्हणून जे काय आहे ते देखील त्यातनं वगळण्यात आलेलं आहे. हे सगळं करण्यामागचा हेतू पहिलं हे कॅरेक्टर एस्टॅब्लिश करणे समाजामध्ये, त्याचा गुणगौरव त्याला एक भव्यता, गरजेपेक्षा एक मोठं एक स्वरूप देणे आणि हळूहळू त्या कॅरेक्टरच्या माध्यमातून समाजामध्ये ते निर्माण करणे. म्हणजे ह्या सगळ्या मंडळींचा जर कुठं रोख असतो तर तो पहिला हिंदुत्वावर असतो. पण ते म्हणत नाहीत तसं समोरासमोर. ते पहिलं काय करतात, ते ब्राह्मण असं म्हणतात, ब्राह्मणवाद त्याला टार्गेट करतात. मग त्याच्या मागून त्या जातीला देखील टार्गेट करतात आणि हळूहळू तो विषय ते हिंदुत्वावर आणतात. आणि हे जर आपल्याला सगळ्यांना रोखायचं असेल तर हे जे काही असे कॅरेक्टर आहेत इथेच रोखले पाहिजेत. उदाहरणार्थ आणखीन एक त्याचं उदाहरण देऊ आपण. भगतसिंगांचं एक म्हणेपत्र आहे, मी नास्तिक काय. प्रत्येक वेळी ते खूप चर्चा होते त्यावरती. महाराष्ट्रामध्ये नाही, खूप चर्चा नव्हती, ती फक्त महाराष्ट्रामध्ये होते. कुठलाही शीख आजपर्यंत मला भेटला नाही की जो असं म्हणतो की भगतसिंग नास्तिक होता. तो हेच सांगतो की भगतसिंग जेव्हा फासावर गेले तेव्हा त्यांच्या हातामध्ये गुरु ग्रंथ साहिब होता. तो एक धार्मिक प्रकारचा शीख होता, कारण त्याच्या डोक्यावरती त्यांचं जे धार्मिक हे असतं ते त्यांनी दाढी ठेवलेली होती. अशा प्रकारचं कुठलाही शीख सांगतो. परंतु इथं बसलेले काही कम्युनिस्ट डोक्याचे काही आपले स्वतःला विचारवंत समजणारे प्रत्येक वर्षी मी नास्तिक का आहे आणि जसं काही हा संपूर्ण भारत भगतसिंगांना ते लेखासाठी किंवा ते नास्तिक आहेत म्हणून मानतो अशा प्रकारचे चित्र उभं करतात. बरोबर. मग भगतसिंग जर नास्तिक असेल आणि त्यांचं जर रिलिजियस दृष्टिकोन आपल्याला बघायचा आहे तर त्यांच्याच बरोबर जे फासावर गेले त्या राजगुरूंचा पण पाहू. ते राजगुरूंना कुठं पुढे आणत नाहीत. कुठंही हे करताना जसं काही भगतसिंग एकटेच फासावर गेले अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. पण त्यांचे ते 2 जोडीदार आहेत ते कुठे आहेत, ते तेवढ्या लाईमलाईट मध्ये आणत नाहीत. कारण जो राजगुरू आहे तो एक ब्राह्मण आहे, तो धार्मिक ब्राह्मण आहे. बघायला गेलं तर सॉन्डर्सला गोळी राजगुरू, तोही त्यांच्या एवढाच हुशार आहे. पण त्यांचं कॅरेक्टर असं उभं केलं की हा कोणतरी विनोदी पात्र होता, हा काही दुर्लक्षित करण्या योग्य होता.
कारण तो त्यांच्या जो काही अजेंडा त्यांना राबवायचा आहे, जसं की आपली चर्चा ज्याच्यावर सुरू आहे की कसं खोटं सगळं मांडलं तर त्यांच्या त्याला तो सूट होत नाही, म्हणून त्यांनी राजगुरूला पुढे आणलं नाही. आता बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी होण्यामागे असंही दिसतं की राजकीय पक्ष कुठेतरी म्हणजे या समाजामध्ये फूट पाडण्यासाठी जबाबदार आहे का, आणि याला जोडून असं की राजकीय पक्षांकडे ही सगळी यंत्रणा आहे असं तुम्हाला वाटतं का, आणि त्यांच्याकडून कुठेतरी या सगळ्या याला कसं पाहायचं? याच्यावरती खरं तर फार सविस्तर उत्तर द्यायला पाहिजे, सगळ्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे. पूजा खेडकर असेल, आणखीन कोणी मंडळी असेल, बरोबर, किंवा राजकीय पक्ष म्हणून हे कुठल्या दुसऱ्या ग्रहावर ना आलेत का? नाही. या समाजामध्ये जी माणसं आहेत त्याच्यामधून राजकीय पक्ष तयार होतात, त्याच्यामधून राजकीय कार्यकर्ते तयार होतात, त्याच्यामधूनच राजकीय नेते तयार होतात. आता उदाहरण आपण असं घेऊ की अमुक एक पक्षाचा नेता आहे, तो उद्या म्हटला की सगळ्यांनी तिसऱ्या मजल्यावर चढा प्रत्येक आपापल्या जवळ असलेल्या बिल्डिंगच्या आणि वरनं उडी मारा, तर कोणी मारेल का? नाही मारणार, कारण त्यांची ती इच्छाच नाहीये. कुणीतरी जेव्हा कुठल्या तरी दंगलीसाठी, कुठल्या तरी वाईट गोष्टीसाठी कुठल्या तरी नेत्याला जबाबदार ठरवतो, तेव्हा मला ते खोटं वाटतं. कारण तो फक्त त्या दंगलीला ठिणगी देत असतो, ते कुठेतरी एक बस बरोबर एवढंच काम असतं त्याचं. पण ती जी काही दंगलीमध्ये जी काही 2 समाजामध्ये 4 समाजामध्ये एकमेकांप्रती जो हल्ला आणि हिंसाचार होतो, तो मात्र आतमध्ये कुठेतरी धुमसत असतो अनेक काळ. म्हणजे कुणीतरी कुणाला तरी अंगावर गाड्या घालतोय, कुणीतरी कुणाकडे पाहून थुंकतोय, कुणीतरी कुणाला पाहून शिवीगाळ करतोय, कुणाच्या मुलींना छेडतोय असं, किंवा धार्मिक त्याच्यामध्ये अडथळे आणतोय, असं बराच काळ त्या परिसरामध्ये सुरू असतं. आणि त्याचं रूपांतर तुम्हाला कुठल्या तरी प्रसंगी दंगलीमध्ये झालेलं दिसतं. जसं की 1947ची फाळणी, ठीक आहे, त्या दिवशी झाली का? नाही. 14 ऑगस्ट रोजी ती फाळणी नाही झाली. ज्या दिवशी मोहम्मद बिन कासिम 7व्या शतकामध्ये या भारतामध्ये त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं, त्या दिवशी त्या दंगलीची प्रक्रिया सुरू झाली, त्याच दिवशी त्या फाळणीची प्रक्रिया सुरू झाली. कारण इथलं म्हणून जे बौद्ध, हिंदू, जैन संस्कृती होती तिला मी मानतच नाही असं म्हणणारा चौथा तिथं अवतरला होता ना, त्या क्षणालाच ती दंगल सुरू झाली होती. जेव्हा फाळणी झाली त्यावेळी जेव्हा ठरले की बाबा असा देशाचे 2 तुकडे करायचे, तेव्हा ते जे बलुचिस्तान, पेशावर तिथले जे मुसलमान होते ते हसत होते, कारण ते म्हणले आम्ही ऑलरेडी पाकिस्तानातच आहोत की आता आणखीन कसला पाकिस्तान निर्माण काय, हा पाकिस्तानच आहे. तर पाकिस्तान निर्माण केला कुणी? तर तो उर्वरित भारतातल्या म्हणजे मुंबई, उत्तर प्रदेश, बिहार इथं राहणाऱ्या मुसलमानांनी. मग तो त्यांच्या मनामध्येच ती खतखत होती का? तर होती. त्यांच्या कुराणामध्ये, त्यांच्या शरियामध्ये ते मुळामध्येच आलेलं आहे. मग त्याला काय फक्त मोहम्मद अली जिनाला कारणीभूत ठेवता येईल का? त्याला काय फक्त औरंगजेबाला कारणीभूत धरता येईल का? तर नाही. जसं त्या बाजूला आहे तसं इकडं पण असेल की जेव्हा आता कुणीतरी मला येऊन मारणार आहे तर मी कुठेतरी तर त्याला प्रतिकार करणार आहे. बरोबर. त्याच्यातून तुम्हाला हिंदुत्वाची पण एक नवीनच मांडणी झालेली दिसते. मग कुणाला तरी वाटतं की हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, मग हा दंगल करतो. मग कोणतरी म्हणतं ना हा मग अमुक 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 पक्ष आहे, मग हा यांना सपोर्ट करतो. तर असं तुम्हाला आता हिंदुत्व निर्माणच का झालं याच्या तुम्ही जर सखोल ह्याच्यामध्ये जर गेले तर तुम्हाला दिसेल की तो प्रतिकारातनं तयार झालाय. तसं त्याचा मूळ स्वभाव नाही येतो. कारण इतर ठिकाणी परदेशामध्ये देखील आपले लोक आहेत, तिथं कधी तुम्हाला स्वातंत्र्याची चळवळ, तिथं कधी तुम्हाला काहीतरी दंगली, आपल्या समाजाने केलेलं दुसऱ्यांवरच्या अत्याचार असं कुठं दिसत नाही. खरंय. परंतु इस्लाम मात्र जिथं जिथं आहे तिथं मात्र तुम्हाला ते दिसतं. म्हणजे ते येतानाच त्या माणसांच्या अंगभूत याच्यातून येत आहे. आणि मग तुम्हाला दिसतं की त्याचे राजकीय देखील पडासात उमटतात. आणि याचा फायदा 100% राजकीय पक्ष घेणार किंवा घेतात, कारण त्यांना शेवटी त्या माध्यमातून सत्ता मिळवायची. सत्तेच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाचं भलं करून घ्यायचं. मग ते आर्थिक असेल किंवा आणखीन कुठल्याही प्रकारचं आयुष्य आराम जगायचं असेल. आणि हे सगळं दिसल्यानंतर आपल्याला स्वतःला समजून घ्यावं लागेल की जेव्हा एखादी दंगल घडते, जेव्हा एखादा सामाजिक क्लेश घडतोय, त्यावेळी ते आपल्याच मनामध्ये कुठेतरी असल्याशिवाय ते होत नाही. त्यामुळे याचा सगळा दोष हा फक्त काही राजकीय पुढाऱ्यांना दिला म्हणजे आपली त्याच्यातून सुटका होईल असं काही मला वाटत नाही.
हा सगळा दोष आपल्यामध्ये पण आहे. हा राग, लोभ, मत्सर, बरोबर, मोह हे सगळं आपल्यामध्ये आहे, ज्याचं प्रतिबिंब आपण त्या समाजामध्ये बघतो. आणि आपण कुठेतरी त्याला म्हणजे हे शोधतो की नाही, हा राजकीय व्यक्तींवरती, नेत्यांवरती लोटा. मला व्यसन करायचं असतं एखादं, समजा मी आता उदाहरणार्थ समजा दारू पितो, मला कोणीतरी जर विचारलं जबाबदार व्यक्तीने, काय रे दारू पितो का, तर मी तुमच्यावर ढकलतो, नाही मी नव्हतो पिणार, हे मला म्हटले पी, त्यामुळे आता मी प्यायला बसतो. तसंच मग सेम तुम्हाला त्याचं दंगली किंवा तत्सम त्या राजकीय ह्याच्यामध्ये किंवा धार्मिक सामाजिक क्लेशामध्ये दिसतं की माणसांना ते करायचंच असतं, पण त्याचं ते श्रेय किंवा त्याचं कारण ते दुसऱ्याकडे बोट दाखवून हे करतात. बऱ्याचदा असंही दिसतं की ट्रोलिंग जो काही प्रकार आहे की ट्रोल केलं जातं, बऱ्याचदा तुम्हालाही लोक ट्रोल करतात की तुमचं लिखाण जे काही आहे. सो यावरती काय सांगाल की तुम्ही अमुक अमुक एक पोस्ट लिहिली आणि मग त्या पोस्टला तुमच्या सगळीकडे तुम्हाला ट्रोल केलं जातं आणि दिवस 2 दिवस किंवा जोपर्यंत तो विषय चालतोय तोपर्यंत ते काही थांबत नाही. असं दोन याच्यामध्ये, एक आंतरिक याच्यामध्ये, एक बाह्य याच्यामध्ये. आंतरिक याच्यामध्ये माणसाकडे राग, लोभ, मोह, मत्सर आहे. आता मला समजा थोडीफार प्रसिद्धी मिळाली असं गृहीत धरू, तर कुणाला तरी साहजिक त्याचा मत्सर वाटणार आहे. मला कोणीतरी बोलून समजा म्हटले की हे बक्षीस तुम्हाला ठेवा, तर साहजिक आहे कुणाला तरी राग पण येणार आहे. तर काही जणांचं हे त्याच्यामधून ट्रोलिंग उमटतं कुणाही बाबतीत, किंवा अरे मला आता समजा उदाहरणार्थ अंबानींचं लग्न आहे, आता पैसा त्यांचा, सगळं त्यांचे, पाहुणे त्यांचे, किती खर्च करायचे, कुठं करायचं त्यांचा विषय. खरंय, कुठंतरी कुणाला तरी ते दुखतंय, कारण त्याच्याकडे काहीच नाहीये, कदाचित त्याच्या द्वेषातून असेल, रागातून असेल, मग तो कुठंतरी त्यांना ट्रोल करत बसतो की हे काय चांगल्या रंगाचे कपडे नव्हते. बरोबर, म्हणजे पत्रिकेपासून लोक चर्चा करतात. आता हे झालं आंतरिक, एक झालं बाह्य. आता भारतामध्ये बघितलं तर भारतामध्ये आंबेडकरी, हिंदुत्ववादी, इस्लामी, मिशनरी, कम्युनिस्ट आणि आणखीन एखाद दुसरं माझ्या लक्षात नाही पटकन, अशा वेगवेगळ्या विचारधारा आहेत. आता इथले जे सामाजिक आणि राजकीय जे काही विषय घडतात त्याच्यामध्ये कुठली ना कुठली व्यक्ती ही कुठल्या तरी विचारधारेला संबंधित असते. आता मी समजा असं गृहीत धरू मी हिंदुत्ववादी विचारसरणीमध्ये आहे, तर ऑटोमॅटिक जे दुसरे सगळे जे आहेत ते माझ्या विरोधात असतात. स्वाभाविक आहे, त्यांना माझं कुठेतरी तर काहीतरी हे करायचंय, अपमान करायचंय, कुठेतरी मला खोटं ठरवायचंय किंवा त्यांच्या परीने त्यांना जे काही शक्य आहे ते त्यांना करायचंय. मग मी कुठलाही विषय मांडला आणि त्याच्यामध्ये कुठेतरी लूप होल्स असले किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी चूक असली किंवा नसली तरी तुम्हाला दिसेल की मग ते ट्रोलिंग घडतं. ते काय फक्त माझ्याबरोबरच घडत नाही, बऱ्याच जणांबरोबर घडले. फक्त आता त्याच्यामध्ये ट्रोलिंगला योग्य ती कारणं असावी की तुम्ही काहीतरी रेफरन्स दिला तो चुकीचाच आहे, तुम्ही कुठली तरी भूमिका मांडली ती चुकीची आहे किंवा समाज हिताची नाहीये, अशा विषयामध्ये ट्रोलिंग एक वेळ मान्य पण करू आपण. पण मला कधी कधी समजत नाही की कुणी आपल्या मुलाचं नाव काय ठेवावं, ह्याला ट्रोल करणार तुम्ही कोण, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, पण त्याच्या परिवाराचा प्रश्न. कुणी आपल्या चित्रपटामधल्या हिरोईनीला कुठले कपडे घालावेत हा तुमच्या ट्रोलिंगचा विषय कसा असू शकतो. मग त्याच्यामध्ये कुठली तरी आपला इजम आणायचा, नाही आम्ही अमुक वादवाले आहोत, आम्हाला हे चालणार नाही. तू कोण, तू एक चित्रपट निर्माण कर, तू त्याच्यामध्ये हातभर साड्या त्यांना घाल, नको म्हटलं, तू त्यांना वाटेल तर तो फुकट दाखव, कसंही दाखव. तर ह्या प्रकारचं जे ट्रोलिंग असतं कुणाच्या तरी वैयक्तिक आवडीवरती, की त्याने काय कपडे घालावेत, त्याने काय आहार घ्यावा, त्याला कुठला रंग आवडावा, त्याला कुठलं संगीत आवडावं, त्यांनी स्वतःच्या मुलांची नावं काय ठेवावीत, हे योग्य नाहीये. हे जर आपण करत असू, म्हणजे उदाहरणार्थ मला लता मंगेशकर खूप आवडतं स्वतःला वैयक्तिक, म्हणजे मी आजही असं समजतो की ही पृथ्वी आहे तोपर्यंत लताची गाणी राहतील, पण तिचा माझा संबंध कुठपर्यंत, तर तिच्या गाण्यापर्यंत. ते गाणं ऐकलं तिचा माझा संबंध संपला. वैयक्तिक जीवनात त्यांनी काय केलं, आपल्याकडे एक वेगळी एक थेअरी असते, माणूस खूप मोठा झाला की त्याच्या नावाने काहीतरी बदनामी करण्याचा स्वतः काहीतरी प्रयत्न करायचा. मला लता मंगेशकरांनी किती गायकांची करिअर संपवली, सचिन तेंडुलकरनी विनोद कांबळेला कसं त्या क्रिकेटमधून बाहेर काढलं, अशा एक वेगवेगळ्या थिअरीज ते निर्माण करतात. पण ह्याच्यातनं काय असतं तर आपल्या मनाचा कोतेपणा दिसतो की अरे त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये काय करतात, हा आपलं हे नाहीये. जर माणसामध्ये गुणवत्ता असेल तर त्याला कोणी रोखू शकतं असं काय मला वाटत नाही.
सचिन तेंडुलकर हा नुसता खेळावरती पुढे नाही गेला, तो त्याच्या जीवनामध्ये असले त्याची शिस्त आणि त्यांनी केलेला त्याग वरती देखील पुढे गेला. तो ज्याला नाही जमला तो त्याच्या आयुष्यामध्ये फेल झाला. अशी कितीतरी ढीगभर लोक दिसतात की जे त्यांच्या व्यसनांमुळे फेल झालेले दिसतात. पण कुठेतरी सचिन तेंडुलकरची जात आम्हाला खुपते, कुठेतरी सचिन तेंडुलकरचं यश आम्हाला खुपतंय, मग आम्हाला त्याला ट्रोल करायचंय. बरोबर. म्हणजे त्या बिचाऱ्याने अगदी एक मी मध्ये बघितलं की धार्मिक काहीतरी विधी तो घरात करत होता आणि ते जाणू कुठल्या बाजूने घालायचं त्याच्यावरून तिथं पूर्ण एकमेकांना मारामारी शिवीगाळ आणि सगळं युद्ध चालू होतं. 1-2 मिनिटाचा तो प्रसंग. बरोबर. केल्यानंतर तो बिचारा आपलं ते त्याच्या दैनंदिन जीवनाला लागतो. त्याच्यावर तुम्ही काय भांडणं करताय? बरोबर. सोडून द्या ना. प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं बारकाईमध्ये जाण्याचं, त्या कलाकार असेल म्हणजे अभिनेता असेल, गायक असेल, चित्रकार असेल, कशाला आपण त्याच्या वैयक्तिक जीवनात एवढं जायचं? काय आपल्याला अधिकार आहे? उद्या कोणी आपल्या बेडरूम मध्ये जर कॅमेरा घेऊन शिरलं तर आपल्याला आवडेल का? आवडेल. खरंय. तुमचे नातेवाईक काय करतात हे तुम्हाला विचारलं तर चालेल का? बरोबर. तुम्ही काय खावं, तुम्ही काय प्यावं हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला चालेल का? तुम्ही तर त्या प्रत्येक वेळी मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे घाता, मग ते दुसऱ्याला पण द्या. त्यामुळे ट्रोलिंग करताना ते लक्षात घेतलं पाहिजे की या ट्रोलिंगमुळं कुणी आत्महत्या करू शकतोय का? त्या ट्रोलिंगमुळं कुणाच तरी पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते का? ते ट्रोलिंग जर आपण केलं तर ते कुठल्या विषयावर किती काळ असावं संपला ना विषय. तुम्ही सातत्याने तेच काय. आता मध्यंतरी कुठल्या तरी एका मुलाने त्याच्यातून आत्महत्या केली, ही काय आपल्या समाजाला भूषणावा गोष्ट आहे का? तर अजिबात नाही. त्यामुळे त्या प्रत्येकाने ते लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे करतोय त्याचा परिणाम वेगवेगळ्या व्यक्तीच्या मनावरती वेगवेगळ्या पद्धतीने होतो आणि त्या प्रत्येकाची जबाबदार आपण आहोत. जर अशा कुठल्या घटनेतून जर कोणी आत्महत्या केली आणि त्या व्यक्तींची नावं जर लिहिली तर तुम्ही 100% कायद्याच्या कचाट्यामध्ये येऊ शकता. बरोबर. त्यामुळे ते दुसऱ्यासाठी म्हणून नाही, ते किमान स्वतःची सुरक्षितता म्हणून तरी काळजी घ्या. मेन स्ट्रीम मीडिया कुठेतरी सोशल मीडियाला दुय्यम समजत आहे का? आणि सोशल मीडियाच मेन स्ट्रीम मीडिया होऊ पाहतोय का? काय सांगाल? सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच असं झालं, कारण शेवटी स्पर्धा कुणालाही नको असते. कारण सोशल मीडियाचा जसा उगम व्हायला लागला आणि त्यांच्या लक्षामध्ये येऊ लागलं तसं त्यांना जाणवलं की हा आपल्याला धोका आहे. आता शेवटी एक मेनस्ट्रीम मीडिया म्हणजे काय असतं किंवा प्रिंट मीडिया म्हणजे काय? ते एक कागद असतो त्याच्यावरती छापलेलं आणि इकडं एक कॅमेरा, त्याच्या पुढे एक रिपोर्टर वगैरे, हे म्हणजे झालं तुमचा मेनस्ट्रीम मीडिया. आताचे जे स्मार्टफोन आले त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, त्याच्यामध्ये कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बोलू शकता. जवळपास आज कॅमेरा फोन असलेली प्रत्येक व्यक्ती ही तशा अर्थाने एक पत्रकारच आहे. कारण आपल्याला आज गाव खेड्यामध्ये किंवा जिथं कॅमेरा पोहोचू शकणार कधी नाही मेनस्ट्रीम मीडियाचा, अशा प्रत्येक ठिकाणावरून तुम्हाला कधी बातम्यांच्या स्वरूपात, माहितीच्या स्वरूपामध्ये, कधी गप्पांच्या स्वरूपामध्ये वेगवेगळं समोर यायला लागलं. बरं, त्याला प्लॅटफॉर्म म्हणजे काय आवश्यक होतं? तर पूर्वी त्याला काही सॅटेलाइट्स मधून काही राईट घ्यायचे आणि मग तो चॅनल वगैरे आपल्याला पाहायला मिळायचा. प्रिंट मीडियामध्ये तुम्हाला वर्तमानपत्र घ्यावे लागायचे आणि त्याची आवश्यकता उरली नाहीये. आता मला असं वाटतं की प्रिंट मीडियामध्ये देखील आवृत्तींचा खप कमी कमी होत चाललाय. हो. इलेक्ट्रॉनिक मीडियाला देखील फार मोठा एकदम त्याच्यामुळे सेटबॅक बसलाय. कारण आता ज्या काही महाराष्ट्रामधलेच मेनस्ट्रीम मीडिया मधले जे लोक आहेत त्यांचे ते जसं पुढारी या पक्षातून त्या पक्षात जातात त्याप्रमाणे मीडिया मधले देखील लोक बरोबर होते आज इकडे दिसतात की चांगलं पॅकेज आम्हाला कुठून मिळणार किंवा आम्हाला कामाची शाश्वती कुठून मिळेल त्याच्याप्रमाणे, किंवा याचं काम तेवढ्या दर्जाचं नाहीये त्याला हाकलून देऊ पासून की अगदी त्याच्यामध्ये निखिल वागळ्यासारखे लोक बेरोजगार झाले ज्यांना सगळ्यांना हाकलून दिले किंवा याच्याकडनं काही आपल्याला मिळत नाहीये. तर अशा प्रकारचे लोक तुम्हाला दिसतील की इकडे तिकडे गेले. पण जसं सोशल मीडिया आला, स्मार्टफोन आलं, त्याचे कॅमेरे आणि त्याच्या सगळ्याची क्वालिटी वाढत गेली आणि आपल्या पुढं वेगवेगळ्या घटना आणि हे येऊ लागलं, तसं यांनी त्याला सुरुवातीला दुय्यम समजलं. परंतु आता असं दिसतंय की सोशल मीडिया त्यांना आपल्या मागे खेचून म्हणजे तुम्ही जर त्यांच्या बातम्या जर बघितल्या त्याच्यामुळे बऱ्याचदा सोशल मीडियावर झालेले सेलिब्रिटी किंवा सोशल मीडियावर चाललेल्या घटना यांचं प्रतिबिंब तुम्हाला तिथे दिसतं. म्हणजे खेडकर प्रकरण तसं बघायला गेलं तर पूर्वीच्या काळी दाबण्यात आलं असतं, बरोबर,
परंतु सोशल मीडियाने इतक्या जोरामध्ये ते पकडलं की मेनस्ट्रीम मीडियाला तिथं यावंच लागलं की नाही बाबा हा ट्रेंडिंग विषय आहे, तर आपल्याला घ्यावा लागेल, कारण जर आपण नाही घेतलं तर आपण आता स्पर्धेतून आउट होऊ. त्यामुळे त्यांनी आता तो खेचून आणलाय. हा, आता याचा परिणाम चांगला की वाईट, कारण आता जर मोबाईल हातामध्ये आला आणि तोच जर पत्रकार झालाय, मेंदू कशा प्रकारे चाललाय, अशा प्रकारे तुम्हाला घटना आणि बातम्या दिसतील जे की आपल्याला कुठंतरी ते व्यावसायिक स्वरूप असल्या कारणाने कुठंतरी पत्रकारावरती एक वचक, थोडीफार लज्जा असं म्हणू. आता काही पत्रकारांनी ते देखील सोडलीये. हा एक भाग आहेच आहे की त्या आत्ताच्या मराठी मीडियामध्ये तर अक्षरशः म्हणजे लज्जा वाटावी की जर मी या काळामध्ये जर पत्रकार म्हणून बाहेर पडलो असतो आणि मला जर कोणी विचारलं असतं तर मी सांगितलंच नसतं मी पत्रकार आहे. अशी ती परिस्थिती. कारण काय प्रकारच्या बातम्या चालवल्या जातात की तैमूरनी किती वेळा दिवसभरात टॉयलेटला गेला, ही काय बातमी आहे का? किंवा कुठला तरी राजकीय पुढारी असल्याच्या आविर्भावामध्ये कुणीतरी आईमाईवरनं शिव्या देतोय मुख्य मीडियामध्ये. सोशल मीडिया असेल तर एक वेळ तिथे ठीक आहे, बरोबर. इलेक्ट्रॉनिक मीडिया तिथं बीप पण केलं जात नाही आता तर. आणि आपल्या घरामधली मुलं महिला ते बघतायत. तुम्ही टीआरपी साठी ताळतंत्र सोडले का? तुका बिग बॉस आहे का? कारण ते बिग बॉस बघणाऱ्यांना मी एक मनोविकृतच म्हणतो, कारण अनोळखी माणसांची चाललेली भांडणं पैशासाठी ती जर बघण्यामध्ये आपल्याला आनंद मिळतोय तर याचा अर्थ आपल्याला मेंदू तपासला पाहिजे आपला. तर त्या प्रकारचं जे पब्लिक आहे तेच हे आता ह्या असल्या सवंग ह्याला हे देतं. आणि याच्यामधनं आपल्याला दिसतंय की नवीन एक ट्रेंड तयार झालाय की काहीतरी आचरट विचरट करायचं, आचरट विचकट, आणि त्याला कुठेतरी प्रसिद्धी मिळवल. कारण त्यांनाही दिसतंय की मेनस्ट्रीम आणि ह्या सगळ्या मीडियाला हेच पाहिजे. कुणाची गाडी फोड, कोणतरी अंगावरती काहीतरी ओतून घे, काहीतरी स्टंटच कर काहीतरी. आणि अशा ह्याच्यातनं आपल्याला दिसतं की काही जणांचा मृत्यू देखील झाला. आता परवाच एका प्रकरणामध्ये काही जणांना मोठ्या केसेस लागल्या त्यांच्या अंगावरती. त्याच्यामध्ये जे अल्पवयीन मुलं आहेत, म्हणजे काही जणांचं टार्गेटच जर त्या प्रकारचं गुंड किंवा तत्सम व्हायचंय, माझे त्यांना शुभेच्छा आहे ते त्यांनी करावं, बरोबर. पण जी 17-18 वर्षांची मुलं होती ज्यांना जीवनात अनुभव नाही ते ह्या प्रवाहामध्ये वाहत गेले. त्यांच्यावरती आता हाफ मर्डर, कुणावरती आणखीन काही केसेस लागल्यात. आणि आता त्यांना कधी विजा मिळणार, पासपोर्ट मिळणार नाही, त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये अडथळा येईल. त्यावेळेस त्यांना जाणवेल की ह्या प्रसिद्धीच्या याच्यामध्ये आपण कुठपर्यंत गेलो. म्हणून मेनस्ट्रीम मीडिया असेल ना तर सोशल मीडिया असेल, दोन्ही ठिकाणी थोडं ताळतंत्र की आपण जर पत्रकार म्हणून असू तर खरोखर त्या पत्रकारितेच्या याला आपण पात्र आहोत का, आपण ते खरंच काम करतोय का. मी असं नाही म्हणणार की आजच्या काळामध्ये सगळेच पैशाच्या मागे धावत असताना तुम्ही धावू नका, पण ते कुठल्या पातळीपर्यंत गेलं पाहिजे त्याला एक थोडं आपण काहीतरी आखलं पाहिजे. सोशल मीडियामध्ये देखील प्रसिद्धी मिळवायची आहे म्हणून नेमकं काय केलं पाहिजे. तर आता आपल्याला दिसतंय की ते बऱ्याचशा सोशल मीडियावरती अगदी त्यांचं मुख्य भांडवल म्हणजे त्यांचं शरीर आहे. आणि ते ज्या प्रकारचं प्रदर्शन करतायत, अगदी लहान मुलांना दूध पाजताना देखील तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवून टाकताय. म्हणजे कुठल्या विकृतपर्यंत तुम्ही गेले की नेमकं आई कोण आहे, वडील कोण आहे, मुलगा कोण आहे हे त्यातनं ओळखू येत नाही. अशा प्रकारचे तुम्ही व्हिडिओ बनवताय, हे तुम्ही कुठल्या प्रकारापर्यंत गेलं. तर याला कुठेतरी थोडा साप बसला पाहिजे. त्याला तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये गणता येत नाही. कारण ह्या सगळ्या ह्याच्यातनं आपण पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये बघतोय की सगळ्याच प्रकारच्या संस्था उद्ध्वस्त झाल्यात, आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय, काही भलत्याच गोष्टींकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. आपल्याला थोडं याच्यावरती कंट्रोल करावं लागेल. आहेत ना यार, म्हणजे याला जोडायचं म्हणलं ते ढिंच्याक पूजा किंवा ते चाहत फतेह अली खानांचं मध्यंतरी आलेलं की बदोबदी, अहो काहीच नाही हो त्या गाण्यात, आणि काय लोकांनी उचललं. आणि तुम्हाला असं दिसेल की आता गेल्या काही काळामध्ये ना अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याला फार वेगाने प्रसिद्धी मिळते. कारण कदाचित त्याच्या मागचं कारण खूप काही वैचारिक किंवा खूप काही ज्याला आपण दर्जेदार म्हणू ते ऐकत राहण्याचा एक काळ होता. म्हणजे आजही तुम्ही तसं जर कधी निवांत बसलेले तर मला असं वाटतं की जुन्या काळातली गाणी ऐकता. अगदी 3 वर्षापूर्वीचं गाणं एखाद्या चित्रपटातलं विचारलं तुम्हाला पटकन नाही सांगता. त्याच्या मागचं कारण त्या काळातल्या लोकांनी घेतलेली मेहनत आणि तो दर्जा हा होता. पण कधी कधी माणूस त्यालाही कंटाळतो असं मला वाटतं. नंतर हा ट्रेंड आलाय बहुतेक की ती पूजा असेल, तो कोण बदोबदीवाला असेल, हे बिग बॉस सारखे कार्यक्रम असतील, आणखीन कुठल्या प्रकारचे की एक विचारवंत जेव्हा विचार मांडतो,
खूप मोठी मोठी माणसं आहेत समाजामध्ये की ज्यांच्या आज आपण पायच धुवून पिले पाहिजे, तर तुम्हाला असं दिसेल की त्याची व्ह्युअरशिप किती आहे. त्याच्याऐवजी इंस्टाग्रामवरती छाती आणि त्याचे कंबर आणि ते खालचा सगळा भाग दाखवणाऱ्यांचं व्ह्युअरशिप किती, त्यांचे फॉलोअर किती हे बघा. खरंय. आणि मग अशा समाजातून जेव्हा बलात्कार पण घडतात तेव्हा पण लोक म्हणतात अरे बलात्कार घडला, पण तुम्ही त्याला पोषक वातावरण निर्माण केलं, कुठेतरी ट्रिगर देण्याचं काम. बरोबर. आज आपल्या समाजामधल्या किती कलाकारांना लोक तेवढा सन्मान देत आहेत. म्हणजे आज ते बिचारे आले तर कधी कधी कळत पण नाही की हा मोठा व्यक्ती. किती शास्त्रज्ञांना असं की लोक त्यांच्यावरती तुटूनच पडले, फार कमी शास्त्रज्ञांच्या नशिबात सुख आलं. परंतु त्याऐवजी कुठला तरी रील स्टार जो काहीतरी विचित्र काहीतरी घटना करतो त्या लोक त्यांच्यासाठी अक्षरशः धावत पळत एकमेकांना चेंगरतात. मग ह्या समाजामध्ये जर अशी काही आपल्याला चित्र दिसली तर काय त्याच्यामध्ये गैर तरी काय किंवा नैसर्गिकच आहे ते, असंच होणार. आता सगळंच एका क्लिकवरती अवेलेबल आहे आपल्याकडे. सो ते एक कुठल्या गोष्टीला पाहायचं किंवा कुठल्या गोष्टीला बघायचं नाही. सो हे जे काही आपला जो काही विवेक आहे आणि कुठेतरी विचार करण्याची क्षमता आपली कमी होत आहे का? त्याच्यामागे कारण असं दिसेल की आता क्रिकेटचं उदाहरण घेऊ आपण. क्रिकेट मॅच ह्यापूर्वी टेस्ट मॅच म्हणजे 5 दिवसांच्या मॅच असायच्या, मग त्याला वन डे वरती, मग त्याला 2020 फक्त टॉस उडवायचा आणि कोण एवढं फक्त राहिलंय. चित्रपट 3 तासांचे कमी कमी वेळ होत आला, आता तो अगदी 1 मिनिटावरती, मला तर रील का काही काय असतं ते 10-20 सेकंदाचं असतं. आता याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक हातामध्ये स्मार्टफोन आहे आणि इंस्टाग्राम आणि तत्सम ऍप हे बऱ्याच म्हणजे सगळ्यांजवळ आहेत मला वाटतं. मला एक असं निरीक्षण केल्यानंतर दिसलंय की माणसं इन्स्टावरती जेव्हा रील बघतात त्यांना त्याचं खूप व्यसन लागलेलं आहे. आता तुम्ही नीट लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा रील स्क्रोल करत असता इतक्या वेगवेगळ्या विषयांचे रील तुम्हाला दिसतात. म्हणजे खाद्यपदार्थ असेल, मध्येच दुःखाचं असेल, मध्येच हसण्याचं असेल, मध्ये आणखीन बिभत्स काही असेल. तुमचा मेंदू प्रत्येक संवेदना ग्राह्य करत असतो. जसं तो पदार्थांचे वेगवेगळे चवी ओळखतो तसं तो भावना देखील ओळखतो. त्या भावना किती वेगाने बदलतायत बघा. म्हणजे तुम्ही आता क्षणात हसताय, पुढे एकदम तुमचं दुःख, म्हणजे तुमचा मेंदू तो इतका थकतोय त्या याच्यामध्ये की आपल्या लक्षात देखील येत नाही की आपण त्या मेंदूवरती किती अत्याचार करतो. त्याला वेळच देत नाही आपण तो. म्हणजे आज तुम्ही जिम मध्ये गेले तर आधी तुम्ही थोडं एक वॉर्मअप करतो, व्यायाम झाल्यानंतर देखील वॉर्मअप करता, कारण त्या स्नायूंना तुम्हाला कुठंतरी रिलॅक्स करायचं असतं. परंतु त्या मेंदूला करतोय का आपण? तुम्ही जर सातत्याने त्याला एवढं वेगवेगळ्या भावनांच्या आवेगामध्ये जर ठेवणार असेल तर तो कुठेतरी तो निर्बुद्ध किंवा निर्विकार बथड होऊन जाणार आहे तो. आणि त्या प्रकारचं तुम्हाला असं दिसेल की आता कित्येक व्यक्तींशी तुम्ही चर्चा जेव्हा करता तेव्हा ते पहिले 2 मिनिटं तुमच्याकडे असं बघतात निर्विकारपणे. त्यांना ते पटकन ग्राह्य होत नाहीये. त्यांना काहीतरी विचारलं तर त्याच्यावरती एक सलगपणे त्यांना बोलता येत नाहीये. कारण ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मनावरती आणि त्यांच्या एकूण शरीरावरती होतोय. तर आपल्याला ह्या जर काही सवय असतील तर की हे सगळं स्क्रोल करणे, सातत्याने वेगवेगळ्या ह्याचं वाचत राहणे किंवा सातत्याने वेगवेगळ्या ह्याचं पाहत राहणे, अगदी लहान मुलं देखील त्याने थकून जात आहेत. कारण लहान मुलं देखील त्या व्यसनांच्या नादाला लागलेली आहेत. आणि म्हणून ह्याच्यावरती 100% प्रत्येकाने विचार करून आपण नेमकं काय बघतोय, किती वेळ बघतोय, कसं बघतोय, याचं स्वतः उत्तर शोधून त्याच्यात जर काही चूक दिसत असेल तर ते कंट्रोलमध्ये आणावं. सो आता आपण बऱ्याच विषयांवरती चर्चा केली की प्रासंगिक आहे का इथपासून तर आत्तापर्यंत. सो मला आता असं सांगा की हा जो काही जी काही चर्चा केली तर ही लक्षात घेता समाज म्हणून किंवा माझं वैयक्तिक म्हणून माझा सोशल मीडियावरचा वावर कसा असला पाहिजे? मी याच्यावर 4 शब्दांमध्येच विशद केलं होतं. एक म्हणजे वाचन, माणसाने भरपूर वाचलं पाहिजे. दुसरा शब्द होता निरीक्षण, माणसाने भरपूर पाहिलं पाहिजे. मग ते चित्रपट असतील, वेगवेगळे निसर्ग सौंदर्य असेल, खूप काही गोष्टी बघण्यासारख्या असतात त्या बघितल्या पाहिजेत. मग तिसरं येतं त्याच्यामध्ये चर्चा, की तुम्ही योग्य अशा ज्ञानी व्यक्तींशी चर्चा करा. तुम्हाला पडलेले प्रश्न त्यांना विचारा, तुमच्या काही समस्या असेल त्यांना सांगा, त्यांच्याकडून ते ग्रहण करा. म्हणजे हे वाचन, निरीक्षण, चर्चा, ते ग्रहण,
त्यानंतर आपल्याला काय मिळालं आपल्याला त्यातून, बरोबर. ते सगळं ग्रहण केल्यानंतर स्वतःशी स्वतः केलेलं एक चिंतन, की ज्याला आपण म्हणतो की स्वतःच काय त्याच्यामध्ये, की आपण समर्थकाचं वाचलं, समर्थकाचं ऐकलं, विरोधकाचं देखील त्याच्या वाचलं, ते प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे कंगोरे. मग ते चिंतन खूप सारं, म्हणजे हे सगळं वाचन, निरीक्षण, चर्चा, चिंतन हे खूप सारं, पण अभिव्यक्ती मात्र किती, फार शेवटी काय येणार, अभिव्यक्ती ती अत्यंत कमी. तुम्ही खूप सारं वाचा, खूप सारं पहा, खूप सारी चर्चा करा, पण अभिव्यक्ती मात्र करताना फार कमी करा. ती सगळ्यात योग्य असते. कारण मी आजपर्यंत जे काही लिखाण केलं आणि आता ज्या पॉइंट पर्यंत मी आलोय, मी असं समजतो की अत्यंत कमी शब्दामध्ये जो जास्तीत जास्त आशय समजून सांगतो तो खरा उत्कृष्ट लेखक. वा, बरोबर आहे. कारण मी खूप मोठं काहीतरी लिहिलंय आणि सांगत बसलोय तर करता येईल की, पण मी फार कमी शब्द वापरले आणि मी जास्त आशय सांगितला, तर माणसाला कमी वेळामध्ये जास्त ज्ञान मिळालं, जे त्याचं हितकारक ठरलं, तर असं म्हणून की ते उत्कृष्ट लेखन. मग प्रत्येकाने हेच फॉलो करावं, खूप सारं वाचावं, पाहावं, खूप कमी अभिव्यक्त व्हावं. अशा प्रकारे आज आपण सोशल मीडिया या विषयावर तुषारदादांशी गप्पा मारल्या. यापुढेही आपण अनेक व्यक्तींशी गप्पा मारणार आहोत. तेव्हा आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.